पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर सरकारने सांगितली। बघा शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पैसे टाकणार असं त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आज मोठी दिलासा देणारी आणि खुशखबर सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही बातमी 100% ओरिजिनल आणि खरी असणार आहे। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण की मुख्यमंत्री साहेब नुकतीच घोषणा त्यांनी करून टाकलेली आहे। पीक विम्याचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये आता जमा होण्याची तारीख सुद्धा त्यांनी जाहीर करून टाकली। आता बघा, हे मुहूर्त लागलेला आहे। आज सकाळपासूनच जवळपास 8,500 कोटी रुपयांची निधी सरकारने आता बँकांना देऊन टाकलेला आहे। त्यातील बघा 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यात जमा हे पोहोचलेले आहे। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने आज स्पष्टपणे इथं सूचना देऊन टाकलेल्या आहे, बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। परंतु बघा, सर्व शेतकरी बांधवांना एक समस्या आहे, पैसे सर्व शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही। राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांना क्रेडिट होणार। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार त्या शेतकऱ्यांसाठी यादी सरकारने आता जाहीर करून टाकलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। बघा, आता महाराष्ट्र राज्यामध्ये इथं की पगार शेतकरी बांधवांना 2020 ते 2024 यापर्यंतचा प्रलंबित पीक विमा अखेर सरकारने वितरित करण्याला सुरुवात केली असून गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पीक विम्यासाठी आणि पैशासाठी इथं वाट पाहत बसलेले होते। शेतकऱ्यांसाठी सरकारने हा प्रलंबित पीक विमा देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 28,000 रुपयेपर्यंत आता जमा होणार असे सरकारने आता निर्णय हा जाहीर करून टाकलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 12 वाजल्यापासूनच वितरण हे सुरू होणार आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा देखील आता होत आहे। 12 वाजल्यापासूनच वितरण सुरू झालं आहे। रात्रीचे 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार असे सरकारने सांगितलेलं आहे। बघा, आता कधीही शेतकऱ्यांच्या इथं मोबाईलवरती SMS येऊ शकतो की तुमच्या खात्यावरती 27,000, 28,000, इथं 30,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला जमा झालेले आहे। अलग अलग अमाऊंटमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। तुम्हाला चिंता करण्याची गरज इथं पडणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची इथं बातम्या पाहू लागलेल्या होत्या आणि बातम्या पाहू कंटाळले होते, परंतु आता सत्य बातमी इथं कोणी सांगितली, परंतु आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय जारी करण्यात आला। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे खाते जसं की HDFC बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, युनियन बँक, युको बँक, पंजाब नॅशनल अँड सिंध बँक या बँकेमध्ये जर का तुम्ही खातं काढलं असेल तर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या सर्व बँकांमध्ये आज 100% पीक विमा जमा होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। सर्वात प्रथम मी बँकांची यादी तुम्हाला सांगितलेली आहे, परंतु बघा काही बँका अजून इथे सरकारने सिलेक्ट केलेल्या आहे। या बँकांमध्ये तुम्हाला आता काही ठराविक कामं करण्याची आवश्यकता पडणार नाही। ते काम कोणतं तुम्हाला करावं लागणार आहे ते देखील सांगतो, चिंता टेन्शन करू नका। कारण की बघा, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता बघा, सर्वात प्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठवण्याबाबत निर्णय सांगितला आहे। बघा, पोस्ट ऑफिस बँकेमध्ये देखील पीक विमा जमा होणार आहे। बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे। बघा, ICICI बँक, त्यानंतर बघा SBI बँक, या सर्व बँकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा आता त्यांनी सिलेक्ट केलेली आहे। बघा, त्यानंतर खासगी बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे। आदेश सुद्धा सरकारने देऊन टाकलेला आहे। तुमच्या मोबाईलवरती कधी तुम्हाला SMS येऊ शकतो आणि 14 ते 15 जिल्ह्यांची यादी सरकारने आता इथं जाहीर करून टाकलेली आहे। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल मग तर 100% आपल्याला पीक विमा जमा होणारच आहे। कारण की बघा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी सरकारने सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यातील 14 ते 15 जिल्ह्यांची यादी आता इथं जाहीर करून टाकलेली आहे। अगदी एका मिनिटांमध्ये ही यादी आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांचे नाव या यादीमध्ये आले आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना आता निधी जमा होणार आहे। तर मग राहिलेल्या शेतकऱ्यांना काय, ज्यांच्या यादी इथं सरकारने जाहीर केली का, तर बघा शेतकरी बांधवांनो,
चिंता करू नका, 5 दिवसांनी पुन्हा इथं सरकार आता वितरण सुरू करणार आहे. म्हणजे राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. त्यामुळे देखील तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता बघा 15 ते 14 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, कारण की बघा सरकारने या 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये आपण या यादी पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आता बघा मोठी खुशखबर आल्यासारखीच आपल्यासाठी असणार आहे, कारण की बघा आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये पिकानुसार इथं रकमेची म्हणजे पीक विम्याची रक्कम तुम्हाला अलग अलग अमाऊंटमध्ये इथं क्रेडिट होणार आहे. बघा कोणत्या पिकाला किती रुपये हे तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. तर बघा भात पीक असेल तर 45 ते 50,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्यानंतर बघा बाजरी पीक असेल तर 28 ते 35,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहे. सोयाबीन पीक असेल तर 52,000 रुपये प्रति हेक्टरी पासून तर 55,000 रुपये प्रति हेक्टरी हे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पुढे येऊन ही घोषणा आणि आनंदाची बातमी देऊन टाकलेली आहे. मोठा दिलासा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. 8,000 कोटींची निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. आज 14 ते 15 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. ती यादी काय असणार आहे, त्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे हे नक्की पाहणे बंधनकारक असणार आहे, कारण की बघा ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा शेतकरी बांधवांना आता महत्त्वाचं म्हणजेच की बघा एक चूक होणार आहे, तुमच्या हक्काचे 40 ते 28,000 रुपये प्रति हेक्टरी नाही तर इथं कधीही तुम्हाला इथं जसं की मिळू शकणार नाही. मग हे काय असणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा काही चुका देखील भरपूरशा शेतकरी बांधवांनी केलेल्या आहे. ह्या चुका जर का तुम्ही सुद्धा केलेल्या असाल तर हे लगेच तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा पीक विमा थांबणार नाही, इथं पेंडिंग राहणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे लवकरात लवकर क्रेडिट होऊन जाणार. बघा कसल्याही परिस्थितीमध्ये आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा देखील जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अनेक शेतकरी बांधव आर्थिक अडचणीमध्ये जात होते आणि जसं की कर्जाचा भार इथं वाढला होता, थेट शेतकऱ्यांच्या इथं बँकेच्या खात्यामध्ये इथं थोड्याच वेळामध्ये आता पैसे जमा होणार असल्याची माहिती हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेली आहे. सोशल मीडियावरती जसं की पसरणाऱ्या अफवांवर इथं बळी पडू नका, विश्वास ठेवू नका, कारण की बघा पहा सर्व जिल्ह्यांची यादी वितरणासाठी बँकेकडे देण्यात आलेली आहे. म्हणजेच बघा शेतकऱ्याला आता निधी मिळणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजेच की बघा सरकारने आता काही अटी पात्रतेनुसार पीक विमा देण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये जे शेतकरी बांधव PM किसान योजनेचा हप्ता त्यांना भेटलेला असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांना पात्रता इथं सांगण्याचं झालं तर बघा PM किसान हप्ता ज्याला भेटलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळणार आहे. आता त्या शेतकऱ्याला पीक विमा तर मिळणारच आहे. बाकी बघा ही जसं की पहिली अट सरकारने आता लावलेली आहे. तुम्हाला जर का 2,000 रुपये इथं लाभ मिळाला असेल तर 14 ते 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला 27,000 रुपये प्रति हेक्टरी आता मिळणार आहे. म्हणजेच बघा आणखी एक महत्त्वाची अट इथं जसं की दुसरी अट आता सरकारने जाहीर केलेली आहे. चुकीच्या मार्गाने किंवा खोटे कागदपत्रे बनावटी डॉक्युमेंट बनवून जर का तुम्ही अर्ज इथं सादर केला असेल पीक विम्यासाठी तर अशा शेतकऱ्यांना निधी आता मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. जसं की सरकारने अर्जाची छाननी करून तपासणी करून बघा सरकारने असं जसं की लक्षामध्ये आलेलं आहे की भरपूर शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून आणि दाखवून पीक विमा भरलेचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अर्जाच्या छाननीमध्ये असं शेतकरी अपात्र झालेले आहे. आता बघा बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा तर बघा अशा प्रकारे असंख्य जिल्ह्यांमध्ये इथं चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले शेतकरी आढळून आलेले आहे. बघा ही चौकशी केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने 8,000 रुपये कोटी निधीचा आता सरकारने इथं मंजुरी देऊन टाकलेली आहे. शेतकऱ्यांना मोठा आधार इथं मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा वर असेल तर अशांना आता लाभ मिळणार नाही, म्हणजे पीक विमा मिळणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्ही जर का पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता, कारण की बघा जिल्ह्यांची यादी बघा आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा असणार आहे रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, यवतमाळ, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. काळजी चिंता करू नका. बाकी तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल करून ठेवा, फार्मर ID काढून ठेवा, KYC करून ठेवा. PM किसान नमो शेतकरी योजनेच्या आतुरतेने वाट बघत असाल त्याची KYC करा, कारण की त्या यादीनुसारच सर्व शेतकऱ्यांना आता सरकार पीक विमा देणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.